एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते। अकोला जिल्ह्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने केलेल्या अत्याचारानंतर पीडित मुलीच्या आत्महत्या प्रकरणात बातमी समोर येते। पीडित कुटुंबियांच्या नातेवाईकांसह गावकऱ्यांनी मुलीचा मृतदेहासह बाळापुरातील अकोला नाका रस्त्यावर रास्ता रोको केलाय। अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या नराधम पोलीस कर्मचारी पवन वडगावे याला त्वरित अटक करा, या मागणीसाठी आज बाळापुरातील अकोला नाका परिसरात हा रास्ता रोको करण्यात आलेला आहे। बाळापूर पोलीस ठाण्यात कार्यकर्ते पवन वडगावे बाळापूर पोलीस ठाण्यात कार्यरत पवन वडगावे या पोलीस कर्मचाऱ्याने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता। त्यानंतर या घटनेनंतर पीडित मुलीने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला। अखेर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। या घटनेनंतर बाळापूर शहरात मोठी खळबळ उडाली आणि या प्रकरणात पोलीस कर्मचारी पवन वडगावे याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल असून अद्यापही पवन फरार आहे। या दरम्यान वरिष्ठ अधिकारी नितीन लेवलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघण, ठाणेदार प्रकाश धोंडगे यांनी सांगितलं की हा आरोपीला लगेच अटक करण्यात येईल आणि 4 पथके रवाना करण्यात आलेली आहेत। यावेळी पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर पीडित मुलीचा मृतदेह पोलीस बंदोबस्तात अंत्यविधीसाठी नेण्यात आलेला आहे। यावेळी अंतिम संस्काराला खासदार अनुप धोत्रे, राष्ट्रवादीचे संदीप पाटील यांच्यासह असंख्य बहुसंख्य नागरिक उपस्थित होते। आपल्या परिसरामध्ये राहणारी जे परिवारातील आपल्यामध्ये नाही आहे, या परिवार असेल, या परिवारातील नातेवाईक असतील, गावातील सगळे लोक असतील, त्यांनी हा अत्यंत गंभीर असलेला विषय अत्यंत संयमाने त्या नकामाने जो अन्याय केला त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, ही सगळ्यांची मागणी आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून तो लवकरात लवकर पकडला गेला पाहिजे आणि त्यासोबतच जो खटला चालेल तो फास्ट कोर्टमध्ये चालला पाहिजे आणि एक चांगले सिनियर वकील, या न्याय विषयातील तज्ञ वकील यांच्या माध्यमातून हा खटला भविष्यामध्ये चालेल एवढं यामध्ये सांगू इच्छितो। आपल्या भागातील जे युवक आहेत यांनी मागील काळामध्ये अनेकदा माझ्याशी संपर्क केला। SP साहेब असतील, त्यांच्याशी चर्चा झाली आणि लवकरात लवकर तो कसा पकडला जाईल याबद्दल नक्कीच पोलीस प्रशासन असेल, सरकार असेल प्रयत्नशील राहील। लोकसभेमध्ये राज्यसभेतील माझे जे सहकार्य उमेदजी निकम यांच्याशी मी उद्या भेटून या विषयाबद्दल सविस्तर चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन घेऊन पुढे आपण याच्यामध्ये काय केलं पाहिजे याबद्दल नक्कीच निर्णय करू। परंतु आपण सगळ्यांनी जो संयम ठेवला या संयमाचं न्यायामध्ये नक्कीच रूपांतर होईल, जेवढं या दुःखद प्रसंगी आपल्याला सांगतो।